नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग एकदम खास असणार आहे आणि हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी धुळ्यामध्ये फर्स्ट टाईम ब्लॉग बनवतोय. म्हणजे आजचा पहिला दिवस आपला धुळ्यामध्ये ब्लॉग शूट करायचा. आणि आज आम्ही सांगणार आहोत नाशिकमधून धुळ्याला का शिफ्ट झालो. आणि हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, कारण भरपूर जणांनी आपल्याला खूप मेसेज केले, कमेंट केले आणि लाईव्हमध्ये पण भरपूर जणांनी विचारलं की दादा तू धुळ्याला का शिफ्ट झाला, असा खूप लोकांना प्रश्न पडलेला आहे. आणि आज मी त्या प्रश्नाचं उत्तर या ब्लॉगच्या माध्यमातून देणार आहे, म्हणून ब्लॉगला कंटिन्यू करत चला. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया टाईम न गमावता पटकन. आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक नक्की करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना. तर चला व्हिडिओला मी सुरुवात करतो. तर ते तुम्हाला बोललेच असतील की आम्ही धुळ्याला का शिफ्ट झालो. तर आम्ही ना तिथे रूम शोधत होतो नाशिकमध्ये. खूप शोधला रूम, पण खूप म्हणजे खूप असं भाडं होतं. 6,000, 4,000, 5,000 ह्याच्यावर, म्हणजे ह्याच्या खाली रेटच नव्हता. 3,000, 3,500, 3,500पर्यंत जरी आम्हाला भेटला असता ना रूम, तरी आम्ही तिथे राहिलो असतो. पण तिकडे रूम असे रेट ऐकून ना हँग झालो. आणि तुम्हाला आम्ही तो ब्लॉग बनवणार होतो, पण खूप म्हणजे खूप ना टेन्शनमध्ये हे होते. 4 दिवस आम्हाला नुसतं रूम शोधायला गेले आणि रूमचं भाडं ऐकून तर मी धक्का झालो. डायरेक्ट विषय म्हणजे असा होता की रूमचं रेंट 7,000, 8,000 आणि डिपॉझिट जर विचार केला ना तर 20,000, 15,000. माझ्याकडे तेवढे पैसे शिल्लक नसल्यामुळं मी एक विचार केला की आपण पुण्याला जाऊन राहू. मी सांगितलं की आपण पुण्याला जाऊन राहू, पण पुण्याला पण त्यापेक्षा डबल रेंट होतं. तर मग आळंदीमध्ये 8 दिवस होतो. 8 दिवस तिथे पण राहिलो. तिथं पण प्रयत्न केला की म्हणजे खोली भाडं वगैरे घ्यायचं, पण रूमचंच म्हणते डिपोशन तर 20-15,000 डिपोशन आणि भाडं 7-7.5 हे भाडं. आणि मेन गोष्ट काम पाहिजे ना आपल्याला. काम काय करायचं हा पण मोठा प्रश्न होता. आणि विषय म्हणजे इकडं कसं आहे ना, इकडं रेंट पण खूप कमी आहे आपल्याला. या सिंगलच रूम आहे पण 3,000 रेंट आहे. मी तुम्हाला एखादा ब्लॉगमध्ये घर पण दाखवेल. आणि घर एवढं छान आहे ना की इकडं आपल्याला व्हिडिओ शूट करायला बी टेन्शन नाही आहे. हे बघा एवढी मोठी गच्ची आहे आणि टेन्शन नाही. इकडं आपण रील पण बनवू शकतो आणि वातावरण पण छान असतं. तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये बघू शकतात, पूर्ण हिरवगार वातावरण आहे. शेवटी गाव तर गाव असतं बरं का. आणि मेन गोष्ट म्हणजे इकडं यायचं रिझन असं झालं की इकडं रेंट खूप कमी आहे. आणि इकडं कसं आहे, जर काम नसलं बी ना तर माणूस डबा घेऊन सेंटरिंग कामाला जाऊ शकतो, बांधकामाला जाऊ शकतो. पैसा तिकडं भरपूर होता, पण आपल्याला पाहिजे तसा नव्हता. कारण विषय असं आहे की आपण महिनाभर काम करतो आणि महिन्याची पेमेंट यायची, ती एक ठोक किराणा आणि घरभाडामध्येच जायची. आपल्याला काहीच शिल्लक रक्कम उरत नव्हती, कारण रेंटच तेवढं आहे. तर काय उरणार आहे मला सांगा बरं. सिटीत राहणं सोपं नाही आहे. आणि जे लोक राहायला गेले असतील सिटीमध्ये त्यांना तर अनुभव आलाच असेल काहीतरी. पण एक आहे, आता आपले रोज ब्लॉग येणार आहेत आणि सगळे ब्लॉग धुळ्याचेच राहतील. आणि धुळ्यामध्ये जेवढे फेमस ठिकाण आहेत मी सगळे आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आणि डेली ब्लॉग पण सुरुवात होईल. आजचा आपला हा धुळ्यामधला पहिला ब्लॉग आहे आणि या ब्लॉगला सपोर्ट करत चला. तर तुम्हाला मी सांगितलं की भाडं जास्त असल्यामुळं आपण धुळ्याला शिफ्ट झाले. आणि मेन गोष्ट मी पण नव्हती त्यांच्यापाशी, कारण श्रावणीला माझ्या मम्मीकडे शाळेत घालायचं होतं. कारण असा प्रॉब्लेम चालला होता, म्हणजे नाशिकमध्ये ना राहण्याचा डिसिजन आम्ही घेतलं होतं ना. तर आता इकडे ना आपण आलेलो आहे आणि गाव पण खूप छान आहे आणि मस्त वाटतं, वातावरण वाटते बरं का. आणि खूप म्हणजे महागाई पण कमी आहे, स्वस्त आहे आणि रूम पण भाडं स्वस्त आहे. आणि आपले ब्लॉग आता डेली येतील, तर तुम्ही सर्वांनी नक्की बघायचं बरं का. आणि सर्वांनी नवीन असेल तर लाईक पण करत जावा, सबस्क्राईब पण करा आणि प्लीज सर्वांनी सपोर्ट करा. आणि आपले डेली रुटीन ब्लॉग पण येणार आहे. आम्ही दिवसभरात काय काय करतो हे सगळं आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही शेअर करणार आहेत. माझा आवाज थोडा कमी येत असेल बहुतेक, कारण माईक तिच्याकडे, आमच्याकडे सिंगलच माईक आहे. हो.
तर थोडा ॲडजस्ट करा तुम्ही आणि हां. सर्वांनी सपोर्ट करा. आणि संदीप पूनम चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा, लाईक करा प्लीज. आतापर्यंत सपोर्ट केला, इथून पुढे पण शेवटपर्यंत सर्वांनी सपोर्ट करा. आता खूप म्हणजे खूप तुमचा सर्वांचा आम्हाला सपोर्ट भेटतोय, तर सर्वांनी आम्हाला अशी साथ शेवटपर्यंत हवी आहे आम्हाला. हां. आम्ही मेहनत करू, तुमच्या समोर छान छान व्हिडिओ व्हिडिओ आणू. आमची फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट केला पाहिजे. आणि काही आणि- जरी चुकलं वगैरे असेल हा तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगा. सांगू म्हणजे शकता. आम्ही कसं आहे ती गोष्ट आम्ही पुन्हा चूक करणार नाहीत. आणि राहिली एडिटिंगची गोष्ट, एडिटिंग मला थोडीफारच येते. मी आता तुम्हाला म्हणलं की आजचा ब्लॉग आपला धुळ्याला शिफ्ट कशाबद्दल झालो हा विषय होता आपला. आणि तुम्हाला सांगितलंच की रेंटमुळे आम्ही इकडं शिफ्ट झालो आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट, आता उद्यापासून आपण डेली ब्लॉग टाकणार आहे. डेली म्हणजे लाईफस्टाईल ब्लॉग, म्हणजे आपण जे घरात करत जाऊ तेच आम्ही तुम्हाला शेअर करणार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला खोटं बोलायला येत नाही, तर काही विषय येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट करा, बस एवढंच म्हणेल मी. तर आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला जे काही सांगायचं होतं ते आज तुम्हाला आम्ही सगळं सांगितलेलं आहे. तर तुम्ही चला आता आमचं घर तुम्हाला दाखवतो. नक्की बघा आमचं घर तुम्हाला दाखवतो मी. आणि आमचं घर कसं आहे एकदा कमेंट नक्की करा, कारण आमचा सिंगलच रूम आहे. तिकडं नाशिकला डबल रूम होता, इकडं सिंगलच आहे. पण एकदा नक्की कमेंट करा की घर कसं वाटलं तुम्हाला. तर चला आता जाऊया आपण घराकडे. तर चलो, हे बघा वातावरण किती छान आहे इकडं. इकडं सोलर लावलेले आहे. आणि हे बघा धुळ्याचं वातावरण, खूप सारे घरं आहेत इकडं. हा एरिया कोणाला माहीत असेल तर कमेंट नक्की करा. आता आपण गच्चीवरून खाली उतरत आहे. हा आमचा चूल आहे इथं पाणी गरम करण्यासाठी. आणि हा समोर टॉयलेट वगैरे आहे. इथं भरपूर रूम भाड्याने आहे. आणि हा आपला रूम आहे. मम्मी झोपलेली आहे. आणि आज पाऊस आल्यामुळे घरातच सगळे कपडे सुकवायला टाकलेले आहे. हा गॅसवर आहे. आणि इथं बाल्कनी आहे, भांडे धुवायला किंवा बसाय उठायला छान आहे बाल्कनी. आणि घरासमोर खूप सुंदर असं वातावरण आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि असं घर दिसतं आपलं. व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. चला, धन्यवाद, भेटू पुढच्या ब्लॉगला.